राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोमध्ये आम्ही आज या ठिकाणी सर्वे केला। या ठिकाणचं हिरकणी कक्ष, या ठिकाणचे महिला स्वच्छतागृह आणि इथे महिलांच्या वर होणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुरक्षित आहेत का नाही हे बघण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अंबिगिरी, प्रणालीताई लोंढे, पायलताई पाटील, आमच्या राजश्री या सगळ्या मिळून आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी महिलांना सुविधा चांगल्या देतात का नाही, एसटी महामंडळ आपलं नियोजन काय करतंय, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे तो या प्रश्नासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही डेपो मॅनेजरला भेटलो आणि महिलांसाठी लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी त्या कुठं थांबतात आणि सीसीटीव्हीच्या कक्षामध्ये हे सगळं आहे का नाही हे तपासण्यासाठी या ठिकाणी आमची महिला जिल्ह्याची टीम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी बघितलं आम्ही तर महिलांसाठी चांगली सुविधा आहे आणि एसटी महामंडळ त्याची काळजी जबाबदारीने घेते। डेपो मॅनेजर शीतल मानेताईंनी आम्हाला सांगितलं की माझ्या या ठिकाणी मी सातत्यानं मी माझ्या 2-3 फेऱ्या या डेपोमध्ये होतात। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आम्ही जास्त काळजी घेतो। स्वारगेट मध्ये जी घटना घडली त्याचे जेवढी निंदा करेल तेवढी थोडीच आहे, पण आपल्या सांगली जिल्ह्यामधले एसटी महामंडळ हे सुरक्षित असावं यासाठी आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे। या ठिकाणी स्वारगेट हे गजबजलेलं असलेलं महामंडळचं मोठं एसटी स्टँड असून त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे तो अत्यंत निंदनीय आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकाराची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे आणि असं असून देखील काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात। खऱ्या अर्थाने हे होऊ नये याची सुरक्षता काळजी या ठिकाणी असलेल्या स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे। या सगळ्या गोष्टींची काळजी या ठिकाणी राखत वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार या ठिकाणी आमची महिला आघाडी व काही आमचे पदाधिकारी या स्थानिक सांगलीच्या एसटी स्टँडला भेट दिली। या ठिकाणी उपस्थित असलेले आपले डीसी भोकरे साहेब व त्यांचा इतर स्टाफ या ठिकाणी असलेला जबाबदार सर्व या ठिकाणी होते। या पूर्ण एसटी स्टँडची आम्ही पाहणी केली। या ठिकाणी महिलांना मिळणाऱ्या ज्या काही महत्वाच्या सुविधा आहेत त्याचा जो काही अभाव आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना वास्तविक परिस्थितीची कल्पना दिली व ती सुधारण्यास त्यांना सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था पण व्हायला पाहिजे त्यामध्ये थोडंफारचं अडचणीचा बाब या ठिकाणी आमच्या लक्षात आलेली आहे आणि ती त्यांच्या लक्षात आणून दुरुस्त करण्यास सांगितलेली आहे। खऱ्या अर्थानं असंच आम्ही सर्व पदाधिकारी वेळोवेळी या ठिकाणी लक्ष घालून यांना या ठिकाणी सगळ्या सुविधा व्यवस्थितरित्या पुरवण्यासाठी भाग पाडू।